हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. मी आहे स्नेहल पुरी आणि आपण सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे गावाकडच्या भाज्या. आणि त्याच्यामध्ये आज आहे पार्ट 2 आणि आज आपण बनवणार आहोत शेरण्यांची भाजी. तुम्हाला एक सांगायचं वाटतं, ही जी भाजी आहे ना, याला बघा शेरण्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. ही भाजी मी 2 वर्षानंतर खाती आहे. पुण्याला ही भाजी आय थिंक मिळतही असेल, माहिती नाही, पण मला ही भाजी तिकडे कधी दिसली नाही. आणि मी विचारलं जरी शेरण्यांची भाजी तरी कोणी सांगायचं पण नाही, की म्हणजे काहीतरी वेगळं म्हणत असेल बहुतेक तिकडे. आता आपण तुरीची दाण्यांमध्ये या भाजीला आपल्याला 3 शिट्ट्यांवरती शिजवून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे. कधी कधी शेरण्या योग्य चांगल्या बघून आणायच्या, कधी कधी या कडूसुद्धा असतात. कुकरला 3 शिट्टी होऊ दिल्या आहे मी. आत्ता आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेणार आहे. तर मिरच्या अगोदर तव्यावरती भाजून घ्यायची आहे, शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे, त्याची सालं काढून घ्यायची आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण ॲड करून मस्तपैकी वाटण तयार करायचं आहे. इकडे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे तुरीचे दाणे टाकून. तर ते जे वाटण आहे आपण ते तेलात टाकणार आहोत. त्या अगोदर तेल तापत ठेवायचं, 3-4 पड्या. तुमच्या मनानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी जिरा मोहरीचा अगोदर तडका देणार आहे. आणि मस्तपैकी तो जो मसाला आहे, वाटण आहे जे मिरचीचं, ते आपण यात ॲड करणार आहोत. आणि मस्तपैकी याला परतू द्यायचं, मस्त छान शिजू द्यायचं. आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण ती शिजलेली भाजी. तर ही जी शिजलेली भाजी आहे याला चांगलं गद शिजू द्यायचं. आणि रेडी आहे तुमची मस्तपैकी शेरण्यांची भाजी. हां, आणि कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही. तर रेडी आहे तुमची शेरण्यांची भाजी. भाजी एक नंबर झाली आहे. एकदा तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा, खाऊन बघा. पिझ्झा बर्गर सर्व विसरून जाल. आणि तुम्ही बनवत असाल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला आवडते का ही भाजी.